मनापासून कौतुक यासाठी मी करणार आहे शिंदे परिवाराचं. एखाद्या सामान्य कुटुंबातला माणूस शहरामध्ये गेला, लक्ष देऊन ऐका, सुज्ञ आहात तुम्ही, शहरामध्ये राहण्यासाठी गेला ना की 5 वर्षाने गावामध्ये परतला तर त्याची बॉडी लँग्वेज चेंज झालेली असते. तर मित्राचं एखादं छोटस पोरग आलं, 5वी 6वीचा मुलगा, तर मित्राला सांगावं लागतं हा माझा मुलगा आहे, मी यांचा मुलगा आहे. तो म्हणतो आता एवढं लक्षात राहिले नाही, मी शहरामध्ये राहतो. 5-10 वर्षामध्ये शहरामध्ये राहिलेली माणसं बदलतात. मुंबई पुण्याला गेलेली माणसं आपण बदलताना पाहिले. पैसा आला की गाव सुद्धा आठवत नाही, मग ते गावाचं नाव सांगत नाही, मग ते तालुक्याचं नाव सांगत असतात. याच्याही पुढे गेलात तर ते जिल्ह्याचं नाव सांगत असतात. या शिंदे परिवाराचं यासाठी मी वर्णन करणार आहे. दिल्लीच्या तक्त्यापर्यंत गेलात पण गावाला विसरला नाहीत. काय वैशिष्ट्य आपल्या मातृत्वाची जाण, मातृभूमीची जाण या परिवाराने खऱ्या अर्थाने ठेवलेली. तुम्हा सर्वांना पुनश्च एकदा धन्यवाद देते. सर्वांना ज्ञात आहे तरी सुद्धा सांगून जाईल. श्री हनुमंत शहाजी शिंदे आणि श्री बाबासाहेब शहाजी शिंदे या दोन्ही बंधूंनी या ठिकाणी या मातृभूमीमध्ये धर्माची पताका वर करणारा आणि फडकवणारा संप्रदाय वारकरी संप्रदाय आहे. मातृत्वाची जाण ठेवत असताना आपल्या गावामध्ये आपल्या वास्तुशांतीच्या निमित्ताने आपल्या प्रांगणामध्ये हरिकीर्तन व्हावं ही सदिच्छा ज्या कुटुंबाची आहे, खऱ्या अर्थाने त्या कुटुंबामध्ये संस्काराची कुठेतरी पालवी आहे, रुजलेला संस्कार आहे. कुठेही जा तुम्ही, महाराष्ट्राच्या पाठीवर, देशाच्या पाठीवर कुठेही जा, पण आपल्या संस्काराला विसरू नका, आपल्या मातृभूमीला तुम्ही विसरू नका. आणि हे संस्कार जर तुमच्या बरोबर असेल तर मला वाटतं फार मोठे व्हाल तुम्ही. जगात काहीच कमी पडणार नाही तुम्हाला. जगामध्ये खूप माणसं भेटत असतात, पण मायेची माणसं आपल्या मातृभूमीमध्ये भेटत असतात. तुम्हाला मोठं होताना फार लोकांनी पाहिलं असेल, मोठं झालेलं फार लोकांनी पाहिलं असेल, पण तुमचं कष्टातलं जीवन, तुमच्या आईवडिलांनी केलेले तुमच्यावरचे संस्कार आणि तुमच्या आईवडिलांनी तुमच्यासाठी केलेला रात्रीचा दिवस हे फक्त मातृभूमीतलेच लोक सांगू शकतात. म्हणून पुनश्च एकदा या शिंदे कुटुंबाला मी मनापासून धन्यवाद देते. भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. हे असे कार्यक्रम भाग्यवंताच्याच घरामध्ये दारामध्ये होत असतात. एरवी कुणाच्या भाग्यात नाही हे कार्यक्रम. ऐका व्रताचे महिमान, ऐका व्रताचे महिमान, नेम्याच्या रती जन गाती ऐकती हरी कीर्तन ते समान विष्णुसी. अनेक जन्माचे सुकृत पदरी त्याच्या मुखी हरी पैठा होय. अनेक जन्माचं पुण्य ज्याच्या पदरामध्ये असेल त्यालाच खऱ्या अर्थाने हरीचं कीर्तन ऐकायला मिळते. अन्यथा पशुकाही पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती. पूर्वीचा काळ थोडासा वेगळा होता. रोजच कार्यक्रमाला फिरतो आम्ही, गर्दीच असावी असं काही नाही. गर्दी माणसं असले तरी आमचा कार्यक्रम चांगला होतो, फार आनंद वाटतो. पूर्वीचा काळ वेगळा होता. कीर्तनकार वयस्कर असायचे, त्यांच्या कीर्तनाला येणारे 10-20 जण MS 60, MS 65, MS 70 अशी सगळी मंडळी असायची. त्यामध्ये काहींना ऐकायला यायचं नसायचं, काहींना दिसत नसायचं. मग त्यांना दोघं-तिघं धरून आणून बसवायचे. उठायचं नाही बरं का आता कीर्तन संपेपर्यंत. संप्रदायामध्ये बदल झालेला आहे. आमच्यासारखे तरुण कीर्तनकार, गायक, वादक आणि ही माऊली स्वरूप ही दिसतेच ना लेकरं तुम्हाला, हा फार मोठा संप्रदायामध्ये बदल आहे. या संप्रदायाने तुमच्यामध्ये बदल केला. तरुण मुलं कीर्तनाला यायला लागली. फायदा असा झाला, जे तरुण व्यसनाधीन जात होते त्यांनी व्यसन सोडून दिलं. ज्या तरुणांनी आपले आई वडील व्रत आश्रमामध्ये टाकले होते, कीर्तनाच्या माध्यमातून कितीतरी आई वडील आपल्या घरी आले. हा संप्रदायाने केलेला या भारताच्या पाठीवरचा बदल आहे महाराज. कीर्तन घेतलं म्हणजे एका घराची आणि एका कुटुंबाची जिम्मेदारी नसते. कीर्तनाच्या माध्यमातून आपल्यावर, आपल्या मुलावर, आपल्या मुलींवर चांगले संस्कार पडतील. आपण तिथपर्यंत गेलं पाहिजे.
लग्नाची पत्रिका नाही आली तर तुम्हाला तर जाऊ नका कुणाच्या लग्नाला. तिथं तर अगोदरच पिकअप निघला की मेकअप करून निघायला तयार असतो आपण. लग्नाची पत्रिका आली नसेल नका जाऊ त्या लग्नाला. पण कीर्तनाची पत्रिका आली असेल किंवा नसेलही आली, इथं याल तुम्ही. न पाचारिता जावे हे स्थान असं आहे. इथं बोलवलं तरी यावं आणि नाही बोलवलं तरी सुद्धा इथं आलंच पाहिजे. संत चरणी भावेरी भावया संत चरणी भावेरी चरणाजवळ आपला भाव ठेवण्यासाठी, आपली श्रद्धा ठेवण्यासाठी इथं न पाचारिता जावे. न पाचारिता म्हणजे नाही बोलवलं तरी सुद्धा या ठिकाणी आलं पाहिजे. ज्याला कीर्तन भजन माहिती आहे त्यानेच कीर्तनाला यावं असं काही नाही. ज्यांना माहित नाही त्यांनी सुद्धा कीर्तनाला आलं पाहिजे, कारण त्यांना माहित नाही, माहिती पडेल त्यांना. इथं जमलेले सर्वच मंडळी तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देते. कीर्तन म्हणजे एकल्याचा नव्हता खेळ म्हणूनही मेळ मिळविला. ही बाल गोपाळ सर्व माऊली स्वरूप विद्यार्थी पाहिल्यानंतर प्रत्येक आई वडिलाला वाटतं की माझा सुद्धा मुलगा असा गाणारा निघला पाहिजे, नाही का? माझा सुद्धा मुलगा यांच्यासारखा श्रीकृष्णासारखा या भजनामध्ये रंगणारा असला पाहिजे. पण तसे गाणारे निघण्यासाठी संस्कार करावे लागतात. संस्काराची कमी जर झाली, कमी पडली तर गाणारा निघायच्या ऐवजी तो पिणारा निघतो. लोक म्हणतात बापाची प्रॉपर्टी भरपूर होती, पण काय करावं आता पोरग चांगलं निघालं नाही. म्हणून सांगेल मी तुम्हाला, संपत्ती कमी कमवली तरी चालेल, काही हरकत नाही. संपत्ती कमी कमवली तरी चालेल, पण संतती आणि संततीच्या जीवनातले चांगले विचार चांगलं बनवा तुम्ही त्यांना. तुमच्या बरोबरी तुम्हाला विचारेल तुमचा मुलगा कोणत्या क्षेत्रामध्ये. सांगली जिल्ह्यामध्ये तर फार कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण या सांगली जिल्ह्यामध्ये बरेच तरुण या भारत देशाची सेवा करतात. आम्ही नेहमी येतो या जिल्ह्यामध्ये कार्यक्रमासाठी. जवान आपल्या सीमेवरती आपल्या देशासाठी लढत असतात. अग्रेसर असणारा सांगली जिल्हा आहे. म्हणून या सर्व विद्यार्थ्यांना मी मनापासून धन्यवाद देते. विनेकरी बाबा आहेत, चोपदार बाबा आहेत, आमच्या बरोबर आलेले मृदंगाचार्य मारुती महाराज नागरे आहेत, त्यांची अशी मुलांची संस्था आहे. आमच्या बरोबर आलेले गायनाचार्य कीर्तनकार आमचे दोगदंड बाबा या ठिकाणी आहेत, त्यांनाही धन्यवाद देते. तुमचा कुणाचा गैरसमज होऊ नये म्हणून सांगून जाते, आम्ही जोडीने येत आहोत. त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. या ठिकाणी ज्यांची गोड अशी माईक सिस्टीम आहे त्यांना मनापासून धन्यवाद देते. आम्हाला जेवण नाही मिळालं तरी चालेल, पण सिस्टीम जर चांगली असेल तर आता 4 वाजेपर्यंत सोडत नाही यांना मी आता. विठ्ठल विठ्ठल संत चरण रज लागता सहज वासनेची बीज गळून जाय. अभंग तुकाराम महाराजांचा आहे. सगळ्यांच्या पाठातील अभंग आहे. बोलू नको बाळा, डिस्टर्ब होतोय मला. संत चरण रज लागता, लागता या शब्दावर अंडरलाईन करा. सहज वासनेचे बीज गळून जाय. संत स्पर्शाने होतं काय, मानवी जीवन चेंज होतं, बदलतं. जसा लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला, परिस माहितीये सगळ्यांना, लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला, लोखंड लोखंड राहत नाही, लोखंडाचं सोनं होतं. त्याच्यामुळे परिसाचा स्पर्श झाला, लोखंडाचं सोनं झालं. संतांचा स्पर्श जीवाला झाला, जीवाचं सुद्धा सोनं होतं.
जो माल कुठंच चालत नाही आळंदीला आणून घाला. 4-5 वर्षांनी कीर्तनकार झालेलं दिसेल तुम्हाला. संत चरण रज लागता वासनेचे बीज जळून जाय. ज्या वासनेमुळे मानवी देहाला जन्म घ्यावा लागतो, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, संत स्पर्शाने ती वासना जळून जाते. वासनेचे बीज जळून जाय. जर वासना जळाली तर मग राम नामे उपज्यावळी सुख घडोघडी वाढू लागे. वासना अशी आहे की आयुष्यभर दुःख देते आपल्याला. एकदा वासना जळाली मग सुख घडोघडी वाढू लागेल. शब्द पहा तुकोबारायांचे, तुम्ही हृदयाला टोचता. वासना दुःख देते, जळाली तर सुख घडोघडी वाढू लागेल. आशा ही परमं दुःख, नैराश्यम परमं सुख. आशा ही दुःख देणारी असते, नैराश्य ही सुख देणार असतं. म्हणून जर तुम्हाला कधी आशा वाटली असेल, काही जण रस्त्याने जर चालताना 10ची नोट दिसली, इकडं तिकडं पाहतात, नंतर त्या नोटावर पाय देतात, मग हळूच खाली बसतात, मग ती उचलतात. पण ती दुःख देणारी आहे, कष्टाचं पुरत नाही, सापडलेलं राहणार आहे का? एका बाईने बाजारामध्ये गेल्याच्या नंतर शेवग्याच्या शेंगा, माहिती ना तुम्हाला, शेवग्याच्या शेंगा आणि काही वांगे घेतले. दुकानदार माफ करत होता, तेवढ्या तिने 2 वांगे शिल्लक टाकले त्याच्यामध्ये आणि त्या कॅरी बॅगीमध्ये घरी घेऊन आली. येत असताना आशा ही परमं दुःख, आशा दुःख देणारी आहे. पण हिने जे शिल्लक वांग टाकलं होतं ते जास्त काटाळ होतं. बघा महिला मंडळ, वांगे जर निवडायला लागल्या, बरोबर आहे ना, ज्याला जास्त काटे आहेत काट्याचे वांगे घेतात निवडताना. त्या वांग्याला जरा जास्त काटे होते, त्या वांग्याने रस्ता केला, काटे होते त्याला, मोठा रस्ता केला आणि त्या एकट्या वांग्यामुळे बाकीच्या वांग्यांना सुद्धा उडी टाकावी लागली. आशा ही परमं दुःख, आशा ही दुःख देणारी आहे. म्हणून वासनेचे बीज जळून जाय, मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे. सुख भगवंताच्या नामचिंतनामध्ये आहे. म्हणून अनेक ठिकाणी संत म्हणतात, तेने सदा चित्ता समाधान. या जगाच्या पाठीवर क्षणिक सुख देणारे भरपूर साधन आहेत. झोप लागत नसेल तुम्हाला तर नरम गादी आणा. 5-5, 10-10 लाखापर्यंत गादीची किंमत आहे. गादीची म्हणते मी, खालच्या दिवाणची नाही, त्याची वेगळीच आहे. झोप लागत नसेल 5-5, 10-10 लाखापर्यंत गादी मिळते. त्याच्याही पेक्षा कुणाला बेचैन वाटत असेल, हैराण वाटत असेल तर तो फॅन बसवतो. फॅन बसवून सुद्धा जर झोप लागत नसेल तो एसी बसवतो, बरोबर आहे ना. एसी बसून सुद्धा कधी कधी समाधानाची झोप लागत नाही. कारण समाधानाची झोप लागण्यासाठी कार्य चांगलं असावं लागतं. तेने सदा चित्ता समाधान. फॅन विकत मिळतो, एसी विकत मिळते, गादी विकत मिळते, समाधानाची झोप मात्र कष्टानेच लागत असते. सुख घडोघडी वाढू लागे. नामचिंतनामध्ये सुख आहे आणि ते एकदा वाढायला लागलं, कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदय प्रगटे रामरूप. नामचिंतनाच्या सुखाची ताकद अशी आहे, तुमच्या हृदयाचं मंदिर होतं आणि त्या हृदयामध्ये, त्या मंदिरामध्ये माझा भगवंत विराजमान होतो. मी सांगत असते, हृदयाचं मंदिरच करा, कचरा करू नका. माझ्या जनाबाई म्हणतात, हृदयाबंदी काना केला साठविला दाता पैलो
आपल्या त्या दात्याला या हृदयामध्ये ज्यांनी साठवलं ते संत आहेत. कंठी प्रेम दाटे, नैनी निरलोटे, हृदय प्रकटे राम रूप. तुका म्हणे साधारण सुलभ गोमटे, परिउपतिष्ठे पूर्व पुण्य. कोबारा म्हणतात ते साधन सुलभ आहे, करण्याजोगे काही अवघड नाहीये. पूर्वीचे साधू संत तपश्चर्या करण्यासाठी हिमालयामध्ये जायचे. एका पायावर साधना करायचे, काही काही तर एका अंगठ्यावर उभा राहून साधना करायचे. 12-12, 13-13 वर्ष त्या ठिकाणी त्या हिमालयामध्ये असायचे. आपल्याला कलियुगामध्ये सोपं साधन सांगितलेलं आहे ते हरिकीर्तन आहे. या साधन करण्यासाठी काही सायास करावा लागत नाही, अट्टहास करावा लागत नाही, जीवाचे कान करावे लागतात. विठ्ठल विठ्ठल. त्यांच्या सहवासामध्ये आपला हा परमार्थ घडणारे ते संत आहेत. मी सांगत असते, संगत चांगलीच असावी जीवनामध्ये, मैत्री ही चांगली असावी जीवनामध्ये, चांगल्यांची संगत करावी. तुमचा मित्र श्रीमंत नसेल काही हरकत नाही, पण त्या मित्राकडे विचाराची श्रीमंती असावी. तो श्रीमंत असून विचार जर भिकारचोट असेल तर काही फायदा होतो का? सप्ताह गावामध्ये चालू झाला आणि यांनी मित्राच्या गोष्टी सांगायला सुरुवात केल्या. माझ्या मित्राकडे 2 फॉर्च्युनर आहे, भरपूर शेती आहे, भरपूर श्रीमंत आहे. गावातल्या कमिटीला वाटलं जर एवढा मित्र श्रीमंत आहे तर देणगी सुद्धा तेवढ्या तोला मोलाची देईल, म्हणून कमिटी त्याच्याकडे वर्गणी मागण्यासाठी गेली. त्यांनी 111 रुपये दिले. विचाराची श्रीमंती असावी. श्रीमंत नसला तरीही चालेल, मित्र करत असताना चांगला असावा. मित्र मळका असला तरी चालेल, मित्र जळका नसावा. जळके मित्र मातीत घालतात महाराज. मित्र सज्जन असावा, दुर्जन नसावा. सज्जनाच्या संगतीमध्ये तुमचा फायदा होईल की नाही मला माहित नाही, लक्षपूर्वक ऐका. सज्जनाच्या संगतीमध्ये तुमचा फायदा होईल की नाही मला माहित नाही, 100% गॅरंटीने सांगते तुमचं नुकसान होणार नाही. दुर्जनाच्या संगतीमध्ये लाभ नाही पण फटके मिळतात कधी कधी. व्यसनाधीन गेलेला मित्र असेल आणि हा जरी सज्जन असेल, पहिल्या दिवशी नको नको म्हणत असतो, पण दुसऱ्या दिवशी याची वाटचाल चालू होती दुर्जनाची संगती. काही काही तरुण तर एवढे व्यसनाधीन आहे, घरी यायचं म्हटलं का त्यांना कधी कधी रस्ता सापडत नाही, एवढे पितात महाराज. कुठं नेऊन ठेवलाय हा महाराष्ट्र. संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी आहे. ज्या छत्रपती शिवरायांनी या ठिकाणी स्वराज्य निर्माण करण्यासाठी अनेक मावळ्यांनी रक्त सांडलं, आणि त्या स्वराज्यामध्ये त्याच महाराष्ट्रामध्ये जर तरुण व्यसनाधीन गेले तर कसं व्हायचं आपल्या महाराष्ट्राचा, असाही प्रश्न निर्माण होतो. किती पेतात, बरं पिताना सुद्धा खाण राहत नाही. एक जण इतकं पेलं गटारात पडलं. पडल्याच्या नंतर डोकराचं शेपूट हातात आलं. त्याला वाटलं बायकोची वेणीची की काय. पडल्याच म्हणतो मी तर पडलोच होतो, पण तू पण कशाला येऊन पडली म्हटलं इथं माझ्या शेजारीच. किती पेणार. एक जण रात्री पिऊन आलं आणि पिऊन आल्याच्या नंतर तासाभराने बायकोला गप्पा मारू लागलं. फर्स्ट इम्प्रेशन, बायकोवर इम्प्रेशन टाकू लागलं. मी सांगत असते, किती मोठा माणूस असू द्या तेवढं स्थान सोडावं कमीत कमी इम्प्रेशन टाकत असताना. तो पत्नीला बोलू लागला, हे बघ मी जर सरपंच झालो गाव बदलून टाकेल, मी जर आमदार झालो तालुका बदलून टाकेल, मी खासदार झालो जिल्हा बदलून टाकेल, मी जर मुख्यमंत्री झालो तर राज्य बदलून टाकेल. पत्नी हुशार होती, ती म्हटली दारूच्या नशेमध्ये पॅन्ट म्हणून माझा परकर घातलाय तो पहिला बदला, बाकीचं बदलू आपण नंतर. हे करण्यासाठी आपण आलो नाही, व्यसन करण्यासाठी आपण आलो नाही. व्यसन जर करायचं असेल तुम्हाला मी सांगून जाईल, जाम पर जाम पीने से क्या फायदा, जाम पर जाम पीने से क्या फायदा. अरे सुबह पियोगे शाम को उतर जाएगी, लेकिन हरि नाम का प्याला एक बार तो पी के देख, तेरी जिंदगी संवर जाएगी, तेरी जिंदगी संवर जाएगी. एकदा कधीतरी देशासाठी, धर्मासाठी, संप्रदायासाठी जगून पहा, आनंद मिळेल तुम्हाला. दुर्जन माणसाची जर आपण संगत केली, वाटोळ होतं महाराज आपलं. क्या
त्याला. ढेकण कुठं, हिरा कुठं. करोडो रुपयाची ज्याची किंमत आहे तो हिरा आहे. ढेकण घरात झालं तर लोक औषध आणून मारतात त्याला. पण त्याच्या संगतीमध्ये जर हा हिरा गेला तर भंगण्याची शक्यता आहे. हा हिरा चांगला होता 12वी पर्यंत. सगळ्याच्या लग्नामध्ये यायचा, शांतपणे उभा राहायचा. पण आता ढेकणाच्या संगतीत गेल्यापासून कुणाच्या लग्नात नाही बोलवलं तरी येतो आणि त्या वरातीत नागिन डान्स करतो. भंगला ना ढेकणाच्या संगीत. कधी कधी वाटोळ होतं दुर्जनाच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर. एकदा काय झालं, एका कावळ्याची आणि राजहंसाची मैत्री झाली. राजहंस माहितीये तुम्हाला पक्षी? राजहंस पक्षी असा आहे, दूध आणि पाणी जर राजहंसाला एकत्र करून प्यायला दिलं तर राजहंस पक्षी एवढा ज्ञानी आहे, सुज्ञ आहे की तो फक्त दूधच प्राशन करतो, पाणी शिल्लक ठेवतो. कावळाही तुम्हाला माहिती, कावळा रोज आपल्याला दिसतो. इकडं जेवायला जातो, याच्या घरी चहा प्यायला जातो, घरचं काहीच खात नाही. राजहंस पक्षाने त्याची मैत्री केली. मैत्री करत असताना विचाराची लेवल असावी, उंची सारखी नसली तरी चालेल. राजहंस पक्षी एक दिवस त्याच्या घरी गेला, म्हणजे झाडावर गेला, आणि कावळ्याची त्याची चर्चा सुरू झाली, डिस्कस सुरू झाली. खूप उशीर झाला, दुपार झालेली आहे. कावळा म्हटला राजहंसाला इथंच थांब, म्हटलं कडे आज माझ्याच घरी थांब. राजहंस म्हटला काही हरकत नाही, तू म्हणतोय तर थांबून घेतो. पण त्यावेळी काय झालं, त्या नगराचा राजा त्या जंगलामध्ये फिरत फिरत आला आणि कावळा आणि राजहंस ज्या झाडावरती बसलेला होता त्या झाडाखाली येऊन तो राजा झोपला. झोपल्याच्या नंतर आता वर कोण बसलेले, कावळा आणि राजहंस. चर्चा करत असताना कावळा होता तो, त्याला कळत नव्हतं कधी कुठं घाण करावी. कावळा होता तो, चांगल्या घरी गेलं तरी तिथं वातावरण बिघडून टाकायचा तो कावळा. गप्पा मारत असताना, चर्चा चालू असताना त्या झाडावरून खाली राजा झोपलेला आहे, त्या कावळ्याने घाण करून टाकली. खाली घाण राजाच्या अंगावर पडली. कावळा चतुरही असतो, उठून गेला कावळा. खाली कोण शिल्लक राहिला, राजहंस. काही वेळाने राजा उठून बसला, पाहिलं तर माझ्या अंगावरती घाण केलेली आहे. मी काय सामान्य माणूस आहे का? मी या जंगलाचा राजा आहे ना. राजा, राजा या जंगलाचा, या नगराचा मी राजा आहे. अरे राजाचा काय मान कमी असतो का? राजाच्या कुत्र्याला हाड म्हणून चालत नाही, आवा हाडा म्हणावं लागतं. कुत्र्याला सुद्धा आरतुर करून चालत नाही. राजा आहे शेवटी तो. राजा बोले दल हाले. त्या राजाने पाहिलं माझ्या अंगावरती घाण झाली आहे, नगराचा राजा मी आहे, कोणी माझ्या अंगावरती घाण केली असेल. इकडं तिकडं पाहिलं, वरती पाहिलं तर वरती झाडावरती कोण बसलेलं होतं, राजहंस पक्षी बसलेला होता. कावळा उठून गेला होता. राजाला वाटलं बहुतेक या राजहंसाने माझ्यावरती घाण केलेली आहे, टाकलेली आहे. राजाने बाण काढला आणि सुसू करत तो बाण त्या राजहंसाला लागला. राजहंस खाली पडला. विचार केला, घाण मी केली नव्हती, पण मला त्या कावळ्याच्या संगतीमुळे मरावं लागलं. माझा सिद्धांत तुमच्या लक्षात आला असेल. दुर्जनाच्या संगतीमुळे कधी कधी मरावं लागतं, गतप्राण व्हावं लागतं. म्हणून संतांची संगत कधी चांगली आहे. अभंगाचं प्रथम चरण.